नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाश्रम ठाणे येथे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर शक्तीस्थळ येथे जाऊन आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद आश्रमात भजन मंडळींनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवरती आधारित गीतांचं सादरीकरण केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भजन मंडळींची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या आहेत. अनेक नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदनं त्यांच्याकडे सादर केलीत. शिंदे यांनी नागरिकांचं म्हणणं जाणून घेत संबंधित विषयांवरती योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले आहे. समोर हात जोडून सगळ्यांनी चला पुढे चला. छत्रपती शिवरायांचा मावळा ठेवलं तर काळजाच्या ठोक्यात. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील मुख्य रस्ते, गणेश मंडळाकडे जाणारे मार्ग, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात वर्दळीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील माझीवडा, पातलीपडा, कल्याण फाटा, तिन्हात नाका,
कोपरी पूल परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात शहरात नागरिकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते. या पार्श्वभूमीवरती रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेच्या सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग, विसर्जन मार्ग आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील खड्ड्यांना प्राधान्याने बुजवण्यात येत आहे. खड्डे बुजवण्याच्या कामाची गुणवत्ता आणि टिकाऊपणा याचीही संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांची नियमित पाहणी करून आढळणारे नवीन खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिका नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून गणेशोत्सव शांततेत सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांशी संबंधित समस्या निदर्शनास आल्यास महापालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे कळवाव्यात असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांशी 86,000 कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहेत. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याने संबंधितांवरती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदारांकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भराव्यात आणि काम घ्यावी, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघाने आवाहन केले आहे. नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसेच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असं देखील मनोज प्रधान यांनी सांगितलं आहे. या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिलं आहे. या पत्रात प्रलंबित बिलांमुळे कर्जबाजारी झालेल्या आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे. जे कुणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. तसेच या आंदोलनाला शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे आणि सरकारवर टीका देखील केली आहे. प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करते. 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाट्याला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळतात त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाही आहे. आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे. हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात. हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आज MSMEच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की MSME लघु उद्योजकांना चालना द्या. आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? नाही, गेल्या खूप धन्यवाद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या कंत्राटदार ग्रुपवरती वारंवार सगळ्यांना अपील करत असतो की बाबांनो, जर आपली कॅपॅसिटी असेल, तेवढी होल्डिंग कॅपॅसिटी असेल, आपण जर तेवढी क्षमतेचे आहोत तरच कृपया त्या निविदा भरा, ते कामं करा, अन्यथा करू नका. शासनाची परिस्थिती खूप खूप वाईट आहे. जर अशा परिस्थितीत सुद्धा जर आपण एक स्पर्धा करणार असू तर हे अत्यंत चुकीचं धोरण होत आहे. त्यामुळे हा खेळ आपल्या जीवापर्यंत आलाय. आता तरी आपण हे थांबलं पाहिजे, हेच मी नवीन उद्योन्मुख कंत्राटदारांना सांगेन. नाही, सर्वप्रथम ट्रेडच्या बाबतीमध्ये मी सांगतो की जी 6,572 कोटीची तरतूद आहे ही अत्यंत तोकडी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं, शासनाने फक्त आणि फक्त रस्ते आणि पूल हे 2च हेड त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे 2 लेखाशीर्ष घेऊन काही होणार नाहीये. कंत्राटदार विविध लेखाशीर्षामध्ये काम करतो. मग तो इमारत दुरुस्तीचा असेल, आता हा जो आमचा कंत्राटदार मृत्युमुखी पडलाय हा इमारत दुरुस्तीचं काम करतो.
ते लेखाशीर्ष त्यांनी त्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, रस्त्याची जी इतर आहे 30-54चा जो लेखाशीर्ष आहे ते त्याच्यात घेतलेलं नाहीये. त्याच्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी जे जलजीवनचे विषय असतील ते त्यात त्या घेतलेले नाहीयेत. सिंचन भवनाचे घेतलेले नाहीयेत. म्हणजे विविध कामं करून घेतलेली असताना सुद्धा ते हेड जाणीवपूर्वक प्रशासन आणि शासन हे ते हेड त्यात उपलब्ध करून देत नाहीये. हे चुकीचं धोरण आहे. आमची शासनाला अत्यंत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हे जे काही हेड आहेत, इमारत दुरुस्तीचं हेड असेल आणि इतर हेड, हे तुम्ही तातडीने या ट्रेसमध्ये टाका आणि जास्तीत जास्त रक्कम कंत्राटदारांना उपलब्ध करून द्या. आणि जर तुम्हाला जर हे करायचंच नसेल, आता आमचे बळी चाललेच आहेत, तर एकदा आम्ही ते ठरवणारच आहोत. आणि रस्त्यावरती आता म्हणजे एक प्रकारे सर्वस्व सोडलेले जे माणसं असतात तसं आम्हाला सर्वस्व सोडून रस्त्यावरती उतरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. ते मी तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व कुंभमेळ्यासाठी आज तुम्ही बघितलं स्वतः त्या खात्याच्या मंत्र्याचा हे सर्व आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी हे सर्व मलिदा खाण्याचं काम चालू आहे. म्हणजे काम घ्यायचं, काम काढायचं, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे ॲडव्हान्समध्ये घ्यायचे आणि त्यांना बिचाऱ्यांना बिलं द्यायचे नाही. हे कुठला न्याय सांगा मला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व हे चालू आहे आणि याच पैशाने, या सर्व भ्रष्टाचाराच्या पैशातूनच हे संबंध यांचं राजकारण चालू आहे. अहो, तुम्ही बघितलं असेल कुंभमेळ्यामध्ये सर्व गुजरातमधून कॉन्ट्रॅक्टर आणलेले आहेत. म्हणजे आज एवढ्या 1000 कोटीचं कॉन्ट्रॅक्टर त्या गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना त्या ठिकाणी आंदण म्हणून दिलेले आहेत. तुम्ही जो कुंभमेळा तिकडे झाला तिकडे सुद्धा हीच परिस्थिती होती. UPला तिथंसुद्धा गुजरातचेच कॉन्ट्रॅक्टर होते. मग आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण मुलांनी करायचं काय? आणि जर केलं तर त्याला बिलं मिळत नाही वेळेवरती. 86,000 कोटी म्हणजे सरकारला त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत ते लोक, असं आमचं म्हणणं आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. असं 86,000 करोड्सचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्जो रुपयाची बिलं मिळतात, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळतात, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळं सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालं आहे. आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिला आहे की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पावलं. इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला आहे. या संदेशाचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतूने ईद ए मिलाद उन नबी मिनत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्य, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे. जगात जे सुरू आहे ते थांबवावे आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी या सदहेतूने ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी मानवी साखळीचे आयोजन केले होते. वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाचा आदर करण्यासारखं आहे. तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतोय. अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल. खोटं बोलणं तुमच्या उपजीविकेवरती नकारात्मक परिणाम करेल इत्यादी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो अबालवृद्ध महिला, तरुण दारुल फलाह मशिदीसमोरील मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की आम्ही हा संदेश मानवी साखळीद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडत आहोत.
की आज जगामध्ये जे द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका इराणशी लढत आहे, रशिया युक्रेनशी लढत आहे. संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झालं आहे. अशा वातावरणात, या परिस्थितीमध्ये आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणं आवश्यक आहे. माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे? आम्ही हातात पकडलेल्या फलकांवरती अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही तर आणि तुम्ही लोकांसोबत कसे वर्तन करता त्याकडे पाहतोय. हा प्रेषित पाहत आहोत, हा संदेश लिहिलेले आहेत. आजच्या मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गोष्टी जगात पोहोचवायच्या आहेत आणि एक माध्यम तुम्ही आहात, ज्यांच्याद्वारे आजच्या दिवशी जगात प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी, प्रेमाचा संदेश, शांततेचा संदेश जगात पोहोचवावा आणि आपल्या देशात, जगात आणि आपल्या राज्यात भाईचारा, बंधुभाव आणि प्रेमी मोहब्बत नेहमी कायम राहावी. हाच संदेश आहे, असं पठाण यांनी म्हटलंय. तर नगरसेविका मर्जिया पठाण यांनी म्हटलंय, प्रेषिताने सांगितलेल्या मार्गावर चालणे हेच पुण्यकर्म आहे. आपले कुटुंब, समाजात कसे वागावे हे प्रेषिताने सांगितलं आहे. त्यांची हीच शिकवण आम्ही गेली 5 वर्ष या कार्यक्रमाद्वारे पोहोचवत आहोत. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्यासाठीच ही मानवी साखळी करण्यात आली होती. प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की यौम पैदाइश के दिन के मुताबिक आज का दिन मनाया जाता है और उनका संदेश है कि भाईचारा, सुकून, एकता जगत में कैसा होना चाहिए, ये उनका सबसे उद्देश्य और संदेश। तो आज हमने उनका संदेश ह्यूमन चेन के जरिए कई वर्षों से हम लोगों को, नागरिकों को दिखाते कि दुनिया में आज जो नफरत का माहौल है, पूरी दुनिया में, विश्व में जंग का माहौल छिड़ा हुआ है। अमेरिका ईरान से लड़ रहा है, रशिया यूक्रेन से लड़ रहा है, अलग अलग देश, बांग्लादेश में हाहाकार, पूरे विश्व के अंदर एक तरीके का माहौल, वातावरण खड़ा हुआ है। इस वातावरण में, इस मामले में आज प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के संदेश को पहुंचाना विश्व में जरूरी है कि ये इंसान को सुकून और भाईचारे की जरूरत है। इसमें संदेश में लिखा है कि अल्लाह आपके सूरतों को नहीं देखता, आपके अमाल और आप लोगों के साथ कैसा बिहेवियर करते हो उसको देखता है। प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मेरे हाथ में जो है वो है। तो आज के संदेश से हम ह्यूमन चेयर के जरिए उनकी कई सारी बातें वो विश्व में पहुंचाना चाहते हैं और एक माध्यम आप है जो आपके जरिए हम आज के दिन विश्व में प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो की हुई बातें, जो प्यार का संदेश है, जो अमन का संदेश है, वो विश्व में पहुंचे और हमारा देश, विश्व और हमारे राज्य में भाईचारा, प्यार, मोहब्बत हमेशा कायम रहे, ये संदेश है। आज 12 रब्बीउल अव्वल आहे आणि वेगळ्या लोकांचं म्हणजे खूप लोक आहे आणि डिफरंट प्रक्रियांनी स्वतःचे जे प्रेम आहे प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी ते दाखवतात आणि आम्हाला असं वाटत होतं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज प्रॉफिट फॉर ऑल, म्हणजे त्यांना इन्सानियत साठी ओळखलं जात आहे पूर्ण विश्वात जगात त्यांना ह्युमॅनिटेरियन कॉजेस साठी ओळखायला जात आहे। तर 5 वर्ष झालं, हा आमचं 5वं वर्ष आहे। आम्ही प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे इन्सानियतसाठी, महिलांसाठी, नेबरसाठी, जस्टिससाठी आणि एक माणसाला कशा राहायचा, जगात कसा राहायचा, कशा खायचा, कशा व्यवहार करायचा लोकांसोबत, बिझनेस कशा करायचा, महिलांसोबत आपला व्यवहार कशा राहायला पाहिजे, आपली वाईफ सोबत आपला कसा व्यवहार राहायला पाहिजे, मुलांसोबत कशा राहायला पाहिजे, बिझनेस कशा करायचा, जे नेबर्स आहे, आपले पडोसी आहे, त्यांच्यासोबत आपला व्यवहार कशा व्हायचं। आज जगात किती नफरतचा माहोल आहे, ह्या माहोलमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने, ही इज नोन फॉर पीस मेकर, ही इज नोन फॉर बिंग द बेस्ट ह्युमन बिंग, मग कसं आपण इन्सानियत लोकांमध्ये पसरवायची, यासाठी आम्ही 5 वर्ष झालं, आमचं 5वं वर्ष आहे। आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे सगळं त्यांची जी सेईंग्स आहे, त्यांनी जे शिकवलंय, आम्ही सगळं मिळून ते लिहितात आणि पीसफुली ह्युमन चेन बनून आजच्या दिवसासाठी उभे राहतात। आमचं असं म्हणणं आहे की ह्या एवढे जे आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत लिहिली आहे, एवढे लोक येता जाताना बघतात, एकही माणसाने फॉलो केली तर आमचे जे इनिशिएटिव्ह आहे हे सक्सेसफुल होईल। शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। दिघे साहेबांना
जाऊन तब्बल 25 वर्ष झाली असून तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आणि हृदयामध्ये कायम असल्याच्या भावना विचारे यांनी व्यक्त केल्या आहेत. दिघे साहेबांची आठवण न येणारा एकही दिवस जात नाही. कुठलाही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो, दिघे साहेबांच्या स्मरणाशिवाय तो सुरू होत नाही, असं विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते घडवले. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना इथपर्यंत पोहोचवले. आमचा गल्ली ते दिल्ली हा प्रवास धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाला आहे, असंही राजन विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी जोडले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलेत, असं भावनिक उद्गार विचारे यांनी काढले आहेत. फोन किया था मेरे को फोन लगा रहा था. थोड़ा पूरा राजू से. मला वाटतं दिघे साहेबांना जाऊन आज 25 वर्ष झाली आणि एक दिवस सुद्धा असं नाही की दिघे साहेबांची आठवण झाली. आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेब सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आणि सर्वत्र आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल सण असो किंवा काही असो, दिघे साहेबांची आठवण केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होत नाही. आणि आज साहेबांना 25 वर्ष झाले तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांनी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण केले. आणि तुम्ही बघितलं असेल सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज तुम्ही बघितलं असेल आज आम्ही गल्ली तो दिल्ली जो प्रवास झाला त्याला दिघे साहेबांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद, हे दोन महान व्यक्तींचे आशीर्वाद होते म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचला. आणि तुम्ही बघितलं तर असंख्य कार्यकर्ते असे निष्ठावान कार्यकर्ते साहेबांनी निर्माण केले. आणि दिघे साहेब शेवटपर्यंत या 4 अक्षरासाठी प्रामाणिक होते. आणि तुम्ही बघितलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होते. दिघे साहेबांना जाऊन जी 25 वर्ष झाली आहेत, खऱ्या अर्थाने 25 झाली आहेत असा एक मनात प्रश्न येतो. कारण की सकाळ दुपार संध्याकाळ कोणताही कार्यक्रम असो त्याची सुरुवात आणि सांगता ही दिघे साहेबांच्या नावाशिवाय होत नाही. अतोनात निष्ठा, प्रचंड प्रेम वंदनीय बाळासाहेबांप्रती, आपल्या समाजाप्रती देणं लागतं. या अनुषंगाने काम केलेले आपले दिघे साहेब हे उभं आयुष्य तत्वांवरतीच जगले आणि शेवटपर्यंत भगव्याप्रती निष्ठा ठेवूनच त्याच्यामध्ये विलीन झाले. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली देण्याकरता आज आम्ही या शक्तीस्थळावरती नतमस्तक होण्याकरता आलेलो आहोत. दिघे साहेबांना चरणी एकच प्रार्थना आहे की सत्याचा कधी विजय व्हावा. त्या अनुषंगाने आमच्या हातून एक चांगलं कार्य या ठाणे जिल्ह्यामध्ये घडावं आणि तुमच्या आशीर्वादाने लोकांना न्याय कसा देऊ शकतो याकडे आमचं एक चांगलं सत्कार्य घडावं, एवढी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.